रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ, परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, आज मी तुम्हाला, आपण सगळेजण काही फळं खातो, आपल्या जीवनामध्ये काही फळभाज्या खातो, काही फळं खातो, काही अन्न खातो, परंतु यापासून काही औषधी उपयोग आहे. त्याचा जर औषधामध्ये सुद्धा उपयोग केला तर 100% एकदम गुणकारी असा रिझल्ट येतोय. तर मी आज तुमचा वेळ न घेता तुम्हाला एक पदार्थ म्हणजे एक फळाचा उपयोग सांगत आहे. हा उपयोग लक्षपूर्वक ऐका, व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. युट्यूब चॅनलवर, आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. आपण रोजच्या पदार्थामध्ये किंवा रोजच्या फळामध्ये खाणारा केळ हा एक पदार्थ किंवा एक फळ आहे. तर केळापासून आपल्या जीवनामध्ये काय औषधी उपयोग होतं? आपण केळं खातो, परंतु केळाचे सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही औषधी फायदे, औषधी उपयोग आहेत. तर बाय बापाओ, लक्षपूर्वक ऐका. केळीचे मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आयुर्वेदिक औषधी उपाय सांगत आहे. तर बघा, केळीचे काय काय औषधी उपयोग आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगत आहे. बघा, शक्ती येण्यासाठी, तुमचा जर शक्ती येण्यासाठी, तुम्हाला ताकद येण्यासाठी, आपली तब्येत लसड पातळ आहे, लुकडी आहे, तर तुमची चांगली तब्येत होण्यासाठी किंवा बॉडी होण्यासाठी तुम्ही काही केमिकलच्या किंवा मेडिकल मधल्या काही गोळ्या खाता. काही गोळ्या भेटतात, काही औषधं भेटतात. तर एकदम साधा सोपा उपाय, ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांच्यासाठी हा उपाय एकदम रिझल्टेबल आहे. काय करायचे? 2 चांगली पिकलेली केळं घ्यायची. ती पिकलेली केळं घ्यायचे, ती 1 ग्लासभर किंवा 1 कपभर दूध घ्यायचं आहे. त्या दुधामध्ये ते पिकलेली केळं टाकून चमच्याने चांगले हलवून त्याचं एकदम व्यवस्थित आपलं काय करायचंय? सरबत करायचंय. रोज सकाळ संध्याकाळ 1-1 कप किंवा 1-1 ग्लास केळं आणि दूध त्याचं मिक्स करून खायचं आहे किंवा प्यायचं आहे. असं केल्यानंतर असं करायचं आहे. किती? तर 1 महिना करायचा आहे. हा उपाय तुम्हाला 1 महिन्यापर्यंत करायचा आहे. बघा, पिकलेलं केळ दुधामध्ये टाकून 1 महिन्यापर्यंत जर आपण सेवन केलं तर आपली तब्येत होईल, तंदुरुस्त होईल, शक्ती येईल. असा केळाचा उपयोग आहे. आपण रोजच्या आहारामध्ये खातो केळं, परंतु केळाचे आपल्याला औषधी उपयोग माहित नाही. तर केळाचा उपयोग त्या मूळव्याधीच्या पेशंट वाल्यांनी काय करायचंय? वांगे, बटाटे, बाजरी, नाचणी, मसाल्याचे पदार्थ, वडापाव, पाववडा, चायनीज फ्रूट वगैरे खायचे नाही. ते हे करून तुम्ही 1 महिन्यापर्यंत रोज सकाळी उपवासी पोटी 1 ग्लासभर दह्यामध्ये 1 केळ टाकून खाताय तर 1 महिन्यापर्यंत तुमची कुठलीही मूळव्याधी 100% बरी होते. बघा, मूळव्याधी बरी होण्यासाठी केळाचा आणि दह्याचा उपयोग केला जातो. तुमची तब्येत होण्यासाठी केळाचा आणि दुधाचा उपयोग केला जातो. असे हे केळाचे आयुर्वेदिक औषधी 2 उपाय सांगितले. काही भागामध्ये कामीन म्हणतात, काही भागामध्ये कावीळ म्हणतात. तर काविळीवर सुद्धा केळाचा उपयोग केला जातो. त्यासाठी काय करायचंय? बघा, केळाचे मी 2 उपयोग सांगणार आहे. एक चांगलं पिकलेलं केळ घ्यायचं आहे. पिकलेल्या केळामध्ये 2-4 चमचे मध टाकायचं आहे, चांगलं मिक्स करून, आणि तुम्हाला खायचं आहे. किती दिवस खायचं आहे? 7 दिवस खायचं आहे. 1 केळामध्ये 4 चमचे मध टाकून आणि ते केळ तुम्ही सकाळी उपवासी पोटी 7 दिवस खाताय तर तुमची कावीळ, कामीन पूर्णपणे बरी होऊन जाईल. हा सुद्धा केळाचा एक उपयोग झाला. दुसरा उपयोग काविळीसाठी काय करायचे? रात्रीच्या वेळेस केळ थोडं सोलायचे, सोलून त्याच्यामध्ये आपल्या हरभऱ्या एवढी किंवा आपल्या छोट्या वाटाण्या एवढी काय करायचे? चुन्याची गोळी करायची. केळाला सोलून छिद्र पाडायचे, त्याच्यामध्ये चुना टाकायचे, वरून पुन्हा साल्ट बसून ते केळ रात्री आपल्याला घराच्या छतावर किंवा चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर ते केळ खाऊन घ्यायचं आहे. असा उपयोग केल्याने सुद्धा 7 दिवसात कावीळ बरी होते, किंवा केळाबरोबर 4 चमचे मध खाल्ल्याने सुद्धा 7 दिवसात तुमची कावीळ पूर्णपणे बरी होते. तर असा हा केळाचा आयुर्वेदिक औषधी उपाय आहे. तर केळ हे खूप आयुर्वेदिक गुणधर्माने उपयुक्त आहे, परंतु त्याचे औषधी उपाय आपल्याला माहित नाही. कारण आपल्याला भरपूर लांब, तुम्ही 6-6 महिने, वर्ष गोळ्या खाता, 1 महिना, 1.25 महिना तुम्हाला औषधी उपाय केल्याने काय फरक पडत नाही. तर हे औषधी उपाय तुम्ही करू शकता. केळाचा दुसरा उपाय, इसब हा एक चर्मरोग आहे. हाताला, पायाला, कमरेला, पोटाला कुठेही होतो इसब. तर असं खाज येते किंवा इसब, ज्यांना इसब माहित आहे तर इसबावर काय करायचे? चांगलं पिकलेलं केळ, म्हणजे फार सडायला आलेलं गत असं केळ करायचे,
त्या इसाबावर बांधायचा आहे. इसाबावर बांधल्यानंतर ते इसाब उतू येतं वरती. उतू आल्यासारखं होतं तर घाबरायचं कारण नाही. ते दुसऱ्या दिवशी रोज बांधायचे. ते पुसून टाकायचं, पट्टी काढून टाकायची, पाय स्वच्छ डेटॉल साबणाने देऊन टाकायचं, पुन्हा नवीन नवीन केळ बांधत राहायचं. असं 7-8 दिवस केल्यानंतर तुमचा इसब पूर्णपणे बरा होऊन जाईल. इसबावर एकदम जबरदस्त आणि रामबाण उपाय आहे, केलेला उपाय आहे. पिकलेलं केळ इसबावर बांधा, इसब पूर्णपणे बरं होऊन जाईल. असा हा इसबावरचा एक उपाय आहे. अजून बघा, तुम्हाला पुढचा उपाय सांगतो केळाचा. केळाचे असे अनेक उपाय आहेत, त्यापैकी मी तुम्हाला इथे 7-8 उपाय सांगणार आहे. तर ते लक्षपूर्वक ऐका ना, आपल्या जीवनामध्ये त्यांचा उपयोग असेल. पोट जर साफ होत नसेल तर चांगली पिकलेली 4-5 केळं खाजायची आहेत. 4-5 चांगली पिकलेली केळं खाल्ल्याने तुमचा पोट साफ होऊन शौचास साफ होईल. हा केळाचा एक अजून उपयोग आहे. त्याचप्रमाणे केळाचा मी महिला मातांच्या श्वेत प्रदर असेल, लघवीचा त्रास असेल, जेंट्स असेल, लेडीज असेल, काय ना वारंवार लघवीला येते, सारखी लघवीला येते, अडकळत लघवीला येते, लघवीला साफ होत नाही, किंवा महिला मातांना लाल श्वेतप्रदर, सफेद श्वेतप्रदर, लाल पांढरं पाणी जाणे, त्याच्यावर केळाचा कसा उपयोग करायचा तो लक्षपूर्वक आहे का. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पिकलेली 2 केळे घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये आवळ्याचा रस 4 चमचे घ्यायचा आहे, मध 4 चमचे घ्यायचे आहे व साखर 50 ग्रॅम घ्यायचे आहे. एकत्र करून रोज प्यायचं आहे. पांढरा पदर, लाल पदर, लघवीमध्ये अडथळे निर्माण होतात ते पूर्णपणे बरे होऊन जाईल. बघा, हा सुद्धा एक एकदम जबरदस्त उपयोग मी आपल्याला सांगितलेला आहे. हा उपयोग सुद्धा आपण श्वेतप्रदावर महिला माता करू शकता. अवघे तुम्हाला स्वस्त मध्ये भेटणारे केळांचे किती औषधी उपयोग आहेत हे ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे तुम्हाला सांगण्यात येत आहे. केळीचं जे झाड आहे, झाड तोडल्यानंतर त्या झाडाचे राख करायचे आहे आणि राख करून त्याच्यामध्ये हळद घेऊन पाण्यात घोटून दररोज लावायचे आहे. 3 महिने पांढरे तांबडे कोड पूर्णपणे बरे होतात. केळीचं झाड तोडल्याच्या नंतर त्याचे राख करा. त्या राखेमध्ये काय करायचंय, त्या राखेमध्ये हळद टाका. हळद टाकून घोटून घ्या चांगलं. त्या राखेत हळद पाणी कालवून ते तांबड्या पांढऱ्या कोडावर 3 महिने लावल्याच्या नंतर 3 महिन्यामध्ये तुमचे तांबडे पांढरे कोड पूर्णपणे बरे होतात. हा उपाय तुम्हाला करून बघायचा आहे. हे तुम्हाला न जमल्यास तुम्ही शेजारी पाजारी असणाऱ्या वैद्य डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता. त्याचप्रमाणे दररोज जेवणानंतर 2 केळे नियमित दररोज खावे. 1 महिना पूर्णपणे मूळव्याधी जाते. मूळव्याधीच्या पेशंटसाठी पुन्हा सांगत आहे, ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे, औषध घेऊ नये, पुन्हा मूळव्याधी उठत आहे, औषध घेऊ नये, पुन्हा मूळव्याधी होत आहे, त्या पेशंटने काय करायचं आहे, दररोज जेवणाच्या नंतर 2 केळे संध्याकाळी खायचे आहेत. 1 महिना कंटिन्यू खंड न पडता 2 केळे खात चला. तुमचा मूळव्याधी पूर्णपणे बरा होऊन जाईल. हा उपाय तुम्हाला 4 महिन्याने, 6 महिन्याने, 1 वर्षाने सारखा करत राहायचा आहे. तुम्हाला कधीही मूळव्याधी होणार नाही. तर माय बापा हो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. आपल्या चॅनलवर तुम्हाला अशीच जीवन उपयोगी माहिती मिळत राहील. तर चला, उद्या भेटू नवीन व्हिडिओ नवीन माहिती बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान.